वा, दोन्ही टीम एकमेकांसोबत आल्या बघून खूप छान वाटलं. दोन्ही टीमला शुभेच्छा, कारण की कोणी जिंकेल कोणी हारेल. चला, या सगळ्यांनी समोर 10 मिनिटं जास्त वेळ घेणार नाही. आय नो सगळे थकलेत सकाळपासून खेळून, आता घरी जायचं आणि पार्टीला बसायचं असेल, सगळ्यांना एन्जॉय करायचं असेल. आणि संघ मालक सर्व सुनील आळेकर साहेब बसून घ्या साहेब. त्याचबरोबर देसाई साहेब, सचिन, सुनील दादा देसाई साहेब रॉयल किंगचे संघ मालक. त्याचबरोबर संदीपजी बागल साहेब आपण या. संदीपजी बागल साहेब, सुनीलजी देसाई साहेब, पैलवान समीर भाई, राहुल पेंढारकर साहेब, संजय देसाई, सागर शेठ सुपुगडे. सागर शेठ आता होते, सागर शेठ सुपुगडे आपण देखील या. सर्व संघ मालकांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती बसून घ्यायचंय, आसनस्थ व्हायचंय. टीम इकडे पुढे बसा. टीम येस, रवी दादा, रवी बोरगे इकडे बस, पुढे आराम कर, इकडे बसून म्हणजे आपण करूयात बक्षीस समारंभाला लगेच सुरुवात करूयात. तुम्ही दोघे पण बसा, तुम्ही स्पेशल दोघे तुम्ही पण या पुढे, या पुढे बसून घ्या. बक्षीस समारंभाला लगेच सुरुवात करूयात. या टीम सगळी या, सनी कंक आणि संपूर्ण टीम, रॉयल किंगची टीम, रॉयल किंग सगळी टीम आपण या. रॉयल किंग येस, चिकूला घेऊन या पुढे. सचिन दादा येस, या पुढे या. येस, सर्वात पहिल्यांदा संघ मालकांचा मी आभार व्यक्त करेल. संघ मालक कोयना सुपुत्र ही टीम खेळत होती, अर्थातच राहुलजी पेंढारकर साहेब यांच्या संघ मालकांच्या नेतृत्वाखाली त्यांचा आभार व्यक्त करतो, ते उपस्थित नाहीयेत. त्याचबरोबर RB11 संघाचे संघ मालक पैलवान शेठ, थँक्यू सो मच, तुम्ही देखील संघ इथे घेतला आणि खूप सारा खेळाडूंना खेळण्याची संधी भेटली, थँक्यू सो मच, तुमचा आभार व्यक्त करेल. संजय देसाई साहेब थँक्यू सो मच, जर्बसी के स्पोर्ट्स या नावाने तुम्ही टीम घेता, तुमचा देखील आभार व्यक्त करतो. सागर शेठ सुपुगडे MH50 केक शॉप या नावाने तुम्ही टीम घेता, आपलं देखील आभार व्यक्त करतो. सुनीलजी आळेकर साहेब इथे आहेत, मी विनंती करेल बॉस आपल्या शुभ हस्ते अमर आपल्या शुभ हस्ते आम्ही संघ मालक अर्थातच SK म्युझिकल अर्थातच SK वॉरियर्स या नावानं ज्यांनी टीम खेळवली, सुनील भाऊ आळेकर साहेब, सुनील दादा आपला सन्मान आम्ही इथे करतोय, आपण उपस्थित आहात. सुनील भाऊ आपण या, आपला सन्मान आम्ही करतोय. त्याचबरोबर टेटमीवाडी या टीमचे संघ मालक रेणुका देवी स्पोर्ट्स, सुरेश भाऊ कारळेकर साहेब, सुरेश भाऊ ये, सुरेश भाऊ कारळेकर साहेब आपण या प्लीज, सुरेश भाऊ आपण या. त्याचबरोबर सागरदादा सुपुगडे MH50 पलटण टीमची संघ मालक सागरदादा सुपुगडे आपण देखील या. अमर मी विनंती करेल रेणुका देवी स्पोर्ट्स स्टेटमेंट या टीमची संघ मालक सुरेशजी कारळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ती टीम खेळत होती, त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात. प्रेमाचा, आपुलकीचा आणि सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन तुमचे आभार व्यक्त केले जातात. दरवर्षी असाच विश्वास कमिटीवरती, असोसिएशनवरती ठेवून आपण जरूर त्यांना साथ द्यावी. संघ मालक अर्थातच संदीपजी बागल साहेब उपस्थित आहेत. शार्वी 11 फायनल मध्ये खेळण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि येस या साहेब, टेनिसला रबरला इथून पुढे साहेबांची आपली भेट होत राहील. अमर मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. शार्वी 11 त्यांच्या लकी नाव आहे, घरच्या लक्ष्मीचं नाव या टीमला त्यांनी दिलं आणि तदनंतर ही टीम आपण पाहिलं तर शार्वी 11 या नावानं खेळली. फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न त्यांच्या संपूर्ण स्क्वॉडने केलं आणि अर्थातच फायनल सन्मान घेऊयात रॉयल किंग या संघाचे संघ मालक सुनील देसाई. वेलकम सुनील दादा, सुनीलजी देसाई येस या रॉयल किंग. येस या सुनील दादा. अमर विनंती करेल, त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. रॉयल किंग या नावानं प्रत्येक वर्षी टीम त्यांची खेळताना आपण पाहिल्या आणि फायनलिस्ट झालेत अखेरीस ती टीम रॉयल किंग नावानं आणि अखेरीस स्वप्न चिकूचं सर्वांचं पूर्ण झालं. थँक्यू. आणि इथून पुढे आता मात्र स्पॉन्सर्सचा आभार व्यक्त करूयात. आपल्याला फर्स्ट आणि सेकंड प्राइजची जी ट्रॉफी दिली आहे ते सचिन आबा येळवे साहेब समाजसेवक, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. ते उपस्थित आहेत का सचिनजी येळवे साहेब?
त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्यासाठी मालिकावीर कॅश जी देण्यात आले ते अर्थातच श्री ज्योतिर्लिंग झेरॉक्स कडेगावचे आमचे गणेश देसाई त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तर गणेशजी देसाई साहेब उपस्थित नाही. सचिनजी देसाई साहेब मी विनंती करेल आपण तो सन्मान त्यांचा स्वीकारायचा आहे. संदीप देसाई साहेब आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे कारण की गणेशजी दादा उपस्थित नाहीये. श्री ज्योतिर्लिंग झेरॉक्स कडेगावचे आमचे सर्व आहे त्यांच्या माध्यमातून मालिका वीर साठी कॅश देण्यात आले म्हणजे मिस्टर PTRBPL 2.0 साठी. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन साठी 1000 रुपयाची कॅश पप्पू दादा मुकादम पप्पू पाटील त्यांचा देखील आभार स्वागत करायचं मी विनंती करेल बॉसच्या हस्ते खास कारण की जिथे कमी तिथे आम्ही आणि हे नेहमी त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्यांच्या माध्यमातून यावेळी मात्र जरूर त्याचबरोबर बेस्ट गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या अर्थातच अमर कदम या बेस्ट गोलंदाज 1000 रुपये कॅश देण्यात आले त्यांच्या माध्यमातून. बेस्ट फिल्डर म्हणून सुरेश भाईंगडे सुरेश दादा आपण या सुरेश भाईंगडे त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो आपण देखील या. त्याचबरोबर मी विनंती करेल चेंडू सौजन्य महेश येळवे आणि सुशांत टोपले आपण दोघांनी या. महेश दादा आणि सुशांत टोपले आपण दोघांनी या. चेंडू सौजन्य तर या स्पर्धेला प्राइस पेक्षा चेंडूचा खर्च जास्त होतो रबर स्पर्धा. त्याचबरोबर इतर सर्व स्पॉन्सर्स अक्षयदादा शिंदे आमचा मालिकावीर बेस्ट गोलंदाज बेस्ट फलंदाज क्षेत्ररक्षकासाठी चषक आहे अक्षयदादाचा सन्मान. पप्पूदादा विनंती करेल आपणच तो स्वीकारायचा कारण की अगदी त्यांच्यासोबत नेहमी सोबत असतात अक्षयदादा त्यांचा सन्मान आपण स्वीकारायचा. थँक्यू सो मच अक्षयदादा. त्याचबरोबर ओम साई MTC अक्षय शेठ मात्रे कुणाल शेठ मात्रे 8182 आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो मी विनंती करेल या. ही परंपरा आहे आणि ती परंपरा आपण तोडत नसतो मोडत नसतो ती परंपरा चालू ठेवतो. तर या फुलाला देखील किंमत असते त्याच्यासाठी पण मान लागतो. लहू जाधवला कोण विसर. आज लहू जाधवने चांगल्या पद्धतीने 2 दिवस सेवा केली क्रिकेटची. लहू जाधव या मुंबईचा आवाज पाटणचा लाडका बनला आणि पाटण तालुक्याशी मात्र त्याचे ज्या पद्धतीने संबंध बनले ते मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण लहूला ऐकत असतो. त्याचबरोबर आमचे अंपायर्स त्यांचा आभार व्यक्त करू ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मदत केली ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खूप सपोर्ट केला. आमचे जे स्कोरर होते सगळे 2 दिवस आमच्यासोबत जोडले त्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि बक्षीस समारंभाकडे लगेच जाऊयात. सर्वात पहिल्यांदा आपण देऊयात अर्थातच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. दा मीटिंग झाली का सँडी दादा झाली मीटिंग. सनी ये गावानं काहीतरी खूळ घेऊन येतो इथं. नशीब सचिन नव्हता तिथं मी शोधत होतो तो होता का. या पुढे या. बेस्ट फलंदाज ऑफ द टुर्नामेंट म्हणजे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून पप्पूदादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि क्रिस्टल ट्रॉफी आहे बेस्ट बॅट्समन साठी. 108 धावा बेस्ट बॅट्समनच्या नावावरती राहिले. कोण असेल तो बेस्ट बॅट्समन. ऑरेंज कलर जर्सी मध्ये आहे एवढं तो फक्त सांगू शकतो. आम्हालाही वाटलं रवी आहे पण तो पाटण टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या आहे म्हणजे रवी आहे. वेलकम रवी बोरगे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. येस पप्पू दादा. सो बेस्ट बॅट्समनचा किताब बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड यार वेल प्लेड. थँक्यू सो मच वेल प्लेड रवी. आणि जाऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अरे पप्पू दादा यार म्हणून बोलतो थोडस यार 10वीच्या पुढे जरा गेलं की या चुका होत नाही. थँक्यू सो मच द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आज प्रत्येकाच्या स्टेटसला फोटो पाहिला रवीचा तुम्ही. थँक्यू सो मच. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट
या स्पर्धेमधला बेस्ट बॉलर जो आहे 7 विकेट घेऊन अर्थातच SK वॉरियर्स या टीमचा आहे का कोण SK वॉरियर्सचा? इकडे काय आहे तुमचं? या इकडे इकडे या. नियम माहिती नाहीत तालुक्याचे. या या. तालुका तुमच्या सगळ्यांसाठी आहे आणि तुम्ही नेहमी बक्षीस समारंभाला इतरांसाठी टाळ्या वाजवायला थांबावं म्हणजे उद्या तुमच्यासाठी कोण ना कोणतरी थांबेल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच सोहम शेलार 7 विकेट घेऊन. ये सोहम यायचे. गेले 2 स्पर्धा त्यांनी बेस्ट बॉलरची किताब पटकावलेत. हळूहळू एक एक स्टेप तो पुढे जातोय. आणि बेस्ट बॉलर प्लीज ते वाचून द्या. बेस्ट बॉलर वेल प्लेड यार. सोहम गेले 2 हंगाम 2 मॅचेस मध्ये कंटिन्यू ऍज अ बॉलर म्हणून दिसून आला. आणि येस दादांच्या माध्यमातून 500 रुपये सोहम वेट. अर्थातच सुनील आळीकर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू सो मच. तर जाऊयात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी या स्पर्धेमध्ये ऍज अ विकेट कीपर 1 2 3 4 कॅचेस पकडल्या आणि चांगली विकेट कीपर केली. आणि त्यांच्या माध्यमातून अर्थातच बेस्ट फिल्डर ऑफर देऊयात सुरेश भांगडे यांच्या माध्यमातून दिले. ऍज अ विकेट कीपर शिवा बॉसला जाते बेस्ट विकेट कीपर जिथे 4 कॅचेस आम्ही पाहिल्यात आणि तिथून बेस्ट विकेट कीपर पकडलाय. आम्ही जरूर शोधत होतो जी एक कॅच जी या बेस्ट फिल्डर आहे. येस क्ष असेल क्ष क्ष क्षेत्ररक्षक. थँक्यू. आणि ऍज अ विकेट कीपर त्याला हे बेस्ट क्षेत्ररक्षक दिलं जात आहे. तर जाऊयात मालिकावीर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर PTRBPL म्हणजे मिस्टर PTPL मिस्टर PTRBPL पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग ही जी नावं आहेत या नावाने खऱ्या अर्थानं ओळख होते. कारण की जो खेळाडू मैदानामध्ये खेळायला येतं हा किताब मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक खेळाडूला वाटतं मला मिस्टर PTPL बनायचंय, मला पश्चिम महाराष्ट्राची एक स्पर्धा मारायची. जसं राजू कंगला सगळ्यांनी खांद्यावरती घेतलं होतं. गणेश शिंदे 4 व्हीलर गाडीवरती अगदी उभा होता. त्या व्हिडिओ आजही पाहतात. आणि प्रत्येकाला तसंच बनायचं असतं पण त्यासाठी लागते मेहनत. ते एका दिवसामध्ये बनत नाही, एका महिन्यामध्ये नाही. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यासाठी ते नाव कमवावे लागतं. मिस्टर PTRBPL हे देखील नाव त्याच व्हॅल्यूचं आहे. कारण की 2 दिवस रिमझिम पावसामध्ये तुम्ही खेळत आला. आज पाऊस कमी होता मात्र पावसामध्ये खेळून चिखलामध्ये आम्ही चिखलामधून तिकडे जाताना सांभाळून जात होतो मात्र तुम्ही चिखलामध्ये खेळताना जराही पर्वा करत नाहीयेत. आणि यासाठी जे प्राइस तुम्हाला दिलं जातं त्याची खरंच व्हॅल्यू. आणि जेव्हा पण जो खेळाडू तुमच्या समोर येईल त्याला नक्की हातात हात मिळवून जरूर बोला की मिस्टर PTRBPL तू झाला. आम्हाला खूप कौतुक वाटतं कारण की त्या खेळाडूला देखील बरं वाटतं किताब घेतल्यानंतर. सो या गोष्टी तुम्ही पाळत जावा. कारण की आज एजेने 5 बॉल 5 6 मारल्या आणि की एजेचं नाव अबाधित राहील. असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा रेकॉर्ड ठेवला. आम्ही जरूर काळजी घेऊ की हे खेळाडू इतर ठिकाणी जर आम्हाला कधीही भेटले की त्यांच्या नावाचा उल्लेख आणि त्यांच्या रेकॉर्डचा उल्लेख हा आमच्याकडून केला जाईल. तर आवाज देऊयात मिस्टर PTRBPL 2.0 दुसऱ्या पर्वाचा. टोटल 147 धावा ठोकल्यात, केल्या नाहीयेत. मी धावा करत नाही, मी तोडतो, मी फोडतो आणि या धावा ठोकल्यात त्याने 147. 2 विकेट. गणेश सुरेश शिंदे श्रीमंत खेळाडू का म्हटलं जातं पश्चिम महाराष्ट्राचा, पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा श्रीमंत. येस विनंती करेल मी सर्वात पहिल्यांदा इंटरव्ह्यू गणेश दादा. मागे देखील आपण पाहिलं तर मिस्टर PTRBPL म्हणजे टेनिस क्रिकेटचा हंगाम तुझ्या नावावरती, रबर क्रिकेटचा हंगाम तुझ्या नावावरती. दोन्ही सीझन मध्ये तू नावावरती राहिले. आणि काय बोलतोस आता, कशा पद्धतीने भावना आहेत तुझ्या? मिस्टर PTPL होण्याचं म्हणजे खरं कारण म्हणजे माझी टीम आहे. कारण मी मिस्टर PTPL साठी खेळलोच नव्हतो. ऍक्च्युली स्टार्ट मग राजेश करत होता स्टार्ट. माझ्या डोक्यात असं PTPL चं काय होत नव्हतं. जसं मला खेळायला चान्स भेटेल तसं मी खेळत होतो.
तुझं आता पुढे काय अचिव्हमेंट आहे, स्वप्न काय आहे पुढे असतात प्रत्येकाची, विचारायला हवेत स्वप्न, काहीतरी गोल असतो, काहीतरी अचिव्हमेंट असतं की मला इथपर्यंत पोहोचायचं आहे, मला आता हा किताब घ्यायचा आहे, मला ही एखादी स्पर्धा खेळायची, अशी तुझी एखादी अचिव्हमेंट तुझ्या फॅन्सला खेळाडूंना ऐकायला भेटेल की आम्हाला ऐकायचं आहे गणेश शिंदेची अचिव्हमेंट इथून पुढे काय आहे आणि त्याचं एखादं स्वप्न काय आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग टेनिस सिरीजचं किताब घ्यायचं आहे मला, कारण आम्ही सेमीमध्येच बाहेर गेलो होतो. ह्या सीझनला आम्ही ट्राय करू ते. आजी सुतार संघ मालक होते त्यावेळी. बॉस लक्षात असेल आता गणेश शिंदे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी, आणि यावेळी धमाके वेगळे येतं भाऊ, यावेळी तयार राहा, वेगळे धमाके पश्चिम महाराष्ट्र वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती होईल. आणि काय बोलतोस आता क्रिकेटसाठी घरातून सपोर्ट कसा आहे तुझ्यासाठी, जेव्हा तू मॅच खेळतोस तेव्हा घरी ऑनलाईन अगदी कोणी बघत असतं का, मी वाईफ वगैरे असं सपोर्ट भेटतो का? बघतात सर्व, सपोर्ट चांगला आहे. मॅच असतील तर लिंक घरी जातेच, कारण ओम साई एमटीसी आपला ब्रँड आहे. सर्च मारलं तर डायरेक्ट आपली लिंकच येते. आणि त्यात शिवा जाधव यांचं आयोजन म्हणजे उत्कृष्ट असं आहे, कारण त्याच्यामुळेच आता नवे नवे खेळाडू, सोहम सारखा खेळाडू उदयास आलाय. ज्या पद्धतीने तुझे जे कट्टर फॅन्स आहेत ते तुझ्यासाठी वेडे होतात. आता एका फॅनने हे तुझ्यासाठी पैसे कोणी दिले ते? दिनेश. कुठे दिनेश? कुठे? हा दिनेश. 50 रुपये, 10 रुपये, 10 रुपये, त्याने पूल असे खिशातून इकडून तिकडून 10-10 रुपये शोधले, 100 रुपये बनवलेत. भाऊ 100 रुपये एखाद्या खेळाडूला देणं किती मोठं मन असावं लागतं त्याच्यासाठी. आणि खरंच हे जे फॅन आहेत तुझे, जे त्यांच्या खर्चाचे पैसे, घरी जायचे पैसे ते तुझ्यासाठी खर्च करतात, त्या फॅन्सला काय बोलशील तू? नक्कीच दिनेशने 10 रुपये दिले ते मी कधीच विसरणार नाही. आणि तो माझी मॅच बघायला सकाळपासून इथंच आहे. मगाशी त्याला बोललो होतं की फायनलला पोहोचलो तर माझ्याकडून तुला पार्टी देईल. हे विषय हार्ड आहे, एक नंबर यार. थँक्यू सो मच. येस दिनेश, ये तुझ्याच हाताने देते पैसे यार. 100 रुपये ये भाऊ, तुझ्याच हाताने 100 रुपये द्यायचे ते. ये तो मोजून त्याने 50, 20, 20, 20, 10 शोधलेत भाऊ, 100 केलेत आणि मग ते दिलेत. मोठं मन असावं लागतं. गाडीची चावी मागितली तरी बोलतात पहिलं 100चं पेट्रोल टाक मग जायचं असतं कोपर खेळण्यापर्यंत पण 1 लिटर टाकायला लागतं. हे दिवस आहेत आणि थँक्यू सो मच यार. वेल प्लेड. आणि महत्वाचं म्हणजे दिनेश हा जुना खेळाडू आहे, त्याच्यासोबत पण मी खेळलोय गावाला. मुंबईला ज्यावेळी नव्हतो त्यावेळी गावाला आम्ही सोबत खेळत होतो. वा वा, वेल प्लेड यार. दिनेशला आवडलं या सर्व गोष्टी. आता मी विनंती करेल अर्थातच सुनीलजी आरेकर साहेब आपल्या शुभ हस्ते मालिकावीरचा किताब इथे देण्यात यावा. मी विनंती करेल. येस साहेब, मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. येस, हा किताब आणि कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. क्रिस्टल ट्रॉफी मालिकावीर मिस्टर PTR BPL 2.0 गणेश सुरेश शिंदे. वा, अप्रतिम ब्रँड आहे हा पाटण टेनिस क्रिकेटचा आणि आम्हाला अभिमान वाटतो. कॉलर टाईट होते आमची. साहेबांकडून जी कॅश आहे ती दिली जाईल आणि बाकीच्या त्याला ऑनलाईन चालूच असतील. थँक्यू सो मच. आपली ट्रॉफी जरूर घ्यायची आहे, क्रिस्टल ट्रॉफी आपण घेऊन जायचे. येस, आता जाऊयात सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच या स्पर्धेमध्ये हा संघ नवीन होता. ऑक्शनला जेव्हा या संघाला नावाचं वैशिष्ट्य विचारलं की हे नाव का या संघासाठी दिले, तेजस कदम आहे का इथे? तेजस कदम, तेजस कदमचा सन्मान. तेजस कदम गेला खेळायला. थँक्यू सो मच तेजस कदम, तुझे देखील आभार मित्रा. खूप छान 2 दिवस तुझ्या माध्यमातून सपोर्ट भेटला. तर मी विनंती करेल तेजस आलास तर ये दादा इथपर्यंत. तर जाऊयात सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून, ज्या टीमला मी विचारलं की हे नाव का ठेवलं तर त्यांच्या घरची लक्ष्मी आहे. बरोबर सर? येस शार्वी. तर त्या लक्ष्मीच्या नावानं टीम खेळवली आणि पहिला संघ मालक आहेत जे पहिल्यांदा टीम एंट्री देतात आणि पहिल्यांदाच फायनल मध्ये उतरतात. असं टाळ्या वाजूया. सेकंड प्राइज शार्वी 11 संघ मालक आणि टीम या स्क्वॉड. वा, शार्वी 11 सर्वात पहिला संघ मालक आपण या आणि स्क्वॉड. येस, त्या स्क्वॉडला मी आवाज देतो तेव्हाच या संघ मालकांसाठी 2 मिनिटं बोलूयात त्यांच्याशी. नाही बोलावं लागतं, सेकंड प्राइज दिलंच जात नाही. पाटण तालुक्याच्या इतिहासानुसार जो बोलत नाही त्यांना प्राइजच दिलं जात नाही. सो प्राइज की बोलणार थोडंसं.
कसं वाटतंय आणि जेव्हा टीम टाकत होता तेव्हा मनात काय भावना होत्या आणि तेव्हा तुम्ही स्वप्न बघत होतात की स्वप्न प्रत्येक जण बघतो, स्वप्न फुकट असतात, मोजावी लागते ती मेहनतीची किंमत, पण स्वप्न तुम्ही बघत होता की तुमच्या टीमने प्राइज उचललंय, गुलाल वगैरे चालू होतं असं? हो, नक्कीच. कारण टीम होती परफेक्ट आणि मॅनेजमेंट टीमचं परफेक्ट होतं, त्यामुळं टीम व्यवस्थित खेळली आहे आणि त्यामुळं वाटत होतं की आपण फायनलमध्ये पोचणारच. पहिली मॅच तुम्ही पराभूत झाला तेव्हा टेन्शन, शांततेत इथून निघून गेलात तुम्ही, तुम्ही मागे बघितलं पण नाही आणि तेव्हा काही टेन्शन होतं? नाही नाही, असं काही नव्हतं. मी फक्त बाजूला बसलो होतो, कारण इथं जास्त वेळ मी नाही बसत स्टेजवर असं. तुम्ही कधी क्रिकेट खेळलाय? नाही, जास्त नाही खेळलो. पहिलं खेळायचो, आता नाही खेळत. आवड आहे क्रिकेटची? खूप आवड आहे. आयोजन आणि तालुक्यातलं संपूर्ण व्यासपीठावरचे संपूर्ण माहोल कसा वाटला तुम्हाला? छान, एकदम छानपैकी मॅनेजमेंट झालं. टुर्नामेंटचं आयोजन पण खूप छान होतं आणि बॉसचं पण नियोजन खूप परफेक्ट असतं, त्यात काय शंका नाही आहे. थँक्यू सो मच. आता देऊयात आपण या शार्वी 11 संपूर्ण स्क्वॉड या. मी विनंती करेल सेकंड प्राइज नितीन येळवे साहेब आले नाहीत आबा, तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विनंती करेल साहेब मुकादम साहेब आणि आता त्याचा सुनील साहेब विनंती करेल आपण दोघांनी सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट द्यायचं आहे. क्रिस्टल ट्रॉफी, सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. कॅमेरा आपण खाली यासाठी घेत नाही की पाऊस वगैरे येतो. सो सेकंड प्राइज ऑफ दी टुर्नामेंट. येस, एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे त्याचा शार्वी 11 टीम. संदीपजी बागल साहेब मोर्या, मोर्या. चांग भलं, वा. अगदी टीम्स जे आहे सिंगल फोटो वगैरे तुमचे पाठवा. टीम सोबतचा फोटो आहे तो देखील पाठवा आम्हाला. येस, आणि तुमचे जे फोटो आहेत ते सिंगल फोटो म्हणजे टीमचा फोटो आम्हाला जरूर पाठवा बॅनर्स साठी. सोम सिंगल फोटो पाठव. छान. जाऊयात फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. आम्ही डीजे अद्वैतचे देखील आभार व्यक्त करतो, त्याच्या माध्यमातून मालिका अद्वैत थँक्यू सो मच, तुझा आभार व्यक्त करतो. येस, नक्कीच आपण एक विशेष सन्मान करूया. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व, 2 दिवसीय स्पर्धा आणि आपल्या तालुक्याचा हक्काचा आवाज, ज्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दखल घेण्यामध्ये भाग पडलाय, किरण पांडुरंग मस्कर सरांचा शुभ सन्मान पप्पू पाटील मुकादम यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. थँक्यू सो मच किरण पांडुरंग मस्कर सर. अगदी ज्या आवाजाने मात्र प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनलाय आणि नक्कीच आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. कालपासून आपल्याला चांगलं सहकार्य लाभलंय. अगदी तेजस कदम ये मित्रा, समालोचन क्षेत्रामध्ये त्याची आवड आहे आणि ती आवड तो जोपासत असतो आणि मी विनंती करेल पप्पू दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल. तेजस थँक्यू सो मच. आवड असणं गरजेचं आहे, सर्वे गावाचं तो आवड आहे आणि या समालोचन क्षेत्रामध्ये त्याची थांबणं ही आवड आहे. त्याने कुठलीही स्पर्धा असो तो आवडीनं तिथे थांबतो. थँक्यू सो मच शिवा जाधव बॉस. आणि आले का संघमालक सचिन?
वेलकम सचिन दादा. आमचे माऊली ट्रॅव्हल्स हे सर्वा पळत असताना म्हणून त्याला लगेच बँडेज वगैरे करून आणलंय. या हे असतं क्रिकेटचं प्रेम. तो स्वतः एक लेदर क्रिकेट बॉलिंग कोचिंगला जातो. फर्स्ट प्राइज आपण देऊयात. आणि चिकू, मला वाटतं त्याला आज ते लागले ते दुखणार नाही. आनंद त्याला ट्रॉफीचा असणार. उसको ट्रॉफी चाहिए भाई. आणि तो सध्या खूप खुश आहे. फर्स्ट प्राइज ऑफ दी टुर्नामेंट. रॉयल किंगने अजून ट्रॉफी नाही उचलली ना लीग मध्ये. ही पहिली ट्रॉफी आहे रॉयल किंगची. आणि स्वप्न होतं रॉयल किंगचं ट्रॉफी उचलणं. ही पहिली ट्रॉफी आहे रॉयल किंगची. आणि अर्थातच असा संघ आहे जो गेले 2 वर्ष 3 वर्ष सातत्याने स्पर्धेमध्ये एंट्री टाकतोय. 4 वर्ष ना, 4 वर्ष लीग मध्ये एंट्री टाकतोय. 2 मॅच जिंकतोय लीग मधून बाहेर, 3 मॅच जिंकतोय लीग मध्ये बाहेर, आणि एकदा सेमी फायनलला पण बाहेर. आणि मागील वर्षी एक पण मॅच जिंकली नशी रॉयल किंगची कहाणी आहे. पण असं म्हटलं जातं पुस्तकाचं एक पान फाटलं म्हणून पुस्तक संपत नसतं. पान पलटी अध्याय दुसरा. आणि आजचा पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 चा अध्याय लिहिला रॉयल किंग या संघानं. त्यामध्ये आहे एक 50 मारणारा, दुसरा 5 चेंडू 5 षटकार लगावणारा. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं रॉयल किंगनं आग लावली आहे. वेलकम रॉयल किंग टीम. यायचं मी विनंती करेल. संघमालक या, आपण या. संघमालक या, संघमालक या. येस, रॉयल किंग येऊन थांबा इथे. संघमालक या आपण. हे सचिन दादा काय बोलतो, 4 वर्ष यात कधी विचार नाही का केला की बस झालं. म्हणजे असतं ना आपण शेअर मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये समज ट्रेडिंग करतोय, नाही आपल्या प्रॉफिट होते, नाही सारखा स्टॉप लॉस हिट होत असतो, सारखं हारत असतो, आपण सोडून देतो शेअर मार्केट. तुझं असं होतं का 4 मॅचेस या 4 स्पर्धेमध्ये आपलं काही लागलं नाही, कशाला उगाच पैसे खर्च करायचे, जायचं तिथे खर्च बिरचं, कधी वाटलं नाही का बस झालं क्रिकेट आता? नाही, असं कधीच वाटलं नाही. पण मागच्या वर्ष 1.5 वर्षात जे पत्ते खेळत होतो ते कधी माझा पत्ता लागलाच नाही. पण ह्या वर्षी मला 100% माहिती होतं का माझ्याकडे एक्का आहे पप्पू पाटील. आणि ह्यावेळी आम्हाला मॅच आम्ही 100% कप नेणार होतो. 2000% आमचं तसं टार्गेटच होतं. आणि आम्ही जे प्लेयर निवडले म्हणजे जे आमचे हार्ड टच प्लेयर आहेत सगळे. आणि मला माहिती होतं ह्यावेळी जिंकणार म्हणजे जिंकणारच. पप्पू पाटील टीम मध्ये असणं म्हणजे अशी म्हणजे कहाणी आहे का की पप्पू पाटीलला घ्या तुम्ही मॅच जिंकणार, असं आहे का काही? कसं होतं माहिती आहे का, दोघांना तर आम्ही खेळणारच होतो, पण आमच्यापेक्षा थोडे बलाढ्य आहेत आमचे प्लेयर. तर पप्पू पाटीलला इन करायचं होतं. सेमीला पण होते, फायनलला पण होते, पण काही कारणास्तव ते घरच्या कारणास्तव ते बाहेर होते. पण टीम टॉप क्वालिटी हार्ड. मजा आलं. आणि चिकूच्या बाबतीत काय सांगशील? चिकू नाचत होता, एन्जॉय करत होता, त्याच्या बाबतीत तो काय बोलत होता का ट्रॉफी हवी आहे वगैरे? आम्ही तर पैसे देऊन ट्रॉफी घेऊ शकतो, पण अशी ट्रॉफी आम्हाला पाहिजेच होती. कारण चिकूचं म्हणणं आहे की ट्रॉफी बाबा पाहिजे. गावाला पण टुर्नामेंट खेळायचो आम्ही, कधी जिंकलो नाही. आता पण आम्ही सगळ्या टुर्नामेंट कधीच जिंकलो नाही. पहिलीच रॉयलची ट्रॉफी खरं सांगतो. आणि चिकूसाठी ट्रॉफी फक्त, बाकी म्हणजे रडायला येते. पण चिकूसाठी लास्ट टाइम आम्ही लय रडलोय, पण ट्रॉफी पाहिजे होती चिकूसाठी. हे क्रिकेट आहे यार, बरोबर बोलले. ही ट्रॉफी पैसे सगळ्यांकडे आहेत, असल्या 10 ट्रॉफी सगळेजण खरेदी करू शकतात, पण या ट्रॉफीची किंमतच वेगळी आहे. त्याच्यासाठी पैसे नाही तर त्याच्यासाठी मेहनत लागते आणि त्याच्यासाठी पूर्णपणे जिद्द लागते. आयोजन पाटण तालुका.
बघा बॉस तिथे विषय संपला. जिथे बॉस खडा आहे उधर से सुरू. बाकी तुम्ही ठरवा काय बोलायचं ते. पण हे खरं आहे का? आता आज पश्चिम महाराष्ट्र मान्सून बघितलंस तू, गर्दी सगळे होते, सगळेजण वापा करत होते. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग टेनिस जी सफल झाली, बॉसनं शब्द दिला की टेनिसची इथेच एक मोठी स्पर्धा परत पश्चिम महाराष्ट्र. म्हणजे बॉस आता पुढे चाललाय का खूप, आणि बॉस आता खूप पुढे निघून गेलाय का? खरंच म्हणजे भविष्य बॉससाठी चांगलं आहे. बघायचं असेल तर पुढचा भावी आमदार म्हणून पण आम्ही त्याच्यात बघू शकतो. कारण का एवढी लोक त्याला सपोर्टिव्ह आहेत की खरंच म्हणजे उत्कृष्ट काम. आणि बाकी त्यांनी जर लक्ष घातलं त्या गोष्टीत आणि फक्त बोलणं वक्तृत्व जर बॉसचं झालं व्यवस्थित तर 100% पुढचा आमदार म्हणून आहे. आणि तुम्ही तुमच्या त्याच्या पाठीशी उभे राहा म्हणजे 100% आमदार होईल. हे खरं आहे मित्रांनो. आज कालही मला मोठ्या स्पॉन्सर्सचा फोन आला. ते बोलले की तुम्ही मान्सून खूप छान केली, तुम्ही आणि बॉस आम्हाला भेटायला या, मला मोठी स्पर्धा नवी मुंबईमध्ये करायची. म्हणजे बॉस खऱ्या अर्थानं आता असं नाव होत चाललं की स्पर्धा करायची तर शिवाशी कॉन्टॅक्ट करा. आणि काल ऍक्च्युली बॉसला आल्याला बोललो, बॉस मीटिंगला जायचंय का, मोठी स्पर्धा तुमच्यासाठी, स्पर्धा खूप छान घेऊन येणार. खर्च म्हणजे त्या स्पर्धेला अप्रतिम, तुम्ही कधी विचारही केला नाही अशी स्पर्धा होऊ शकते का. याच मैदानामध्ये आम्ही नक्की घेऊन येणार, तुम्ही सगळे नेहमी सोबत राहा. देऊया फर्स्ट प्राइज ऑफ दी टुर्नामेंट. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग. स्वप्न पूर्ण झालं रॉयल किंग. वेलकम. स्वप्न झालं पूर्ण रॉयल किंगचं. स्वप्न बघितलं होतं रॉयल किंगनं. चिकू आणि चिकू खरंच खुश आहे, जिजा खुश आहे. चिकू आणि जिजा दिवसभर 2 दिवस होते आणि रॉयल किंग या. मी विनंती करेल पप्पू शेठ आणि बॉस असतील सगळ्यांनी, बॉस वगैरे या सगळ्यांनी आपण देऊयात अर्थातच या टीमला, अर्थातच रॉयल किंग टीमला सन्मानित करूयात. रॉयल किंग, रॉयल आहे, किंग आहे आणि दोन्ही नाव आहेत या टीमच्या नावामध्ये. रवी या. या पटकन. वेल प्ले रॉयल किंग. एकदा जोरदार टाळ्या रॉयल किंग साठी. येस, चॅम्पियन रॉयल किंग. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024चा चॅम्पियन राहिलाय. 2.0 चा किताब आपल्या नावावरती करून घेतोय आणि रॉयल किंगला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेड. मोरया. जय शिवाजी. वा, खूप खूप धन्यवाद. अप्रतिम स्पर्धा झाली. सर्वांचं मनापासून आभार. असंच नेहमी साथ द्या. वा वा, हे भारी होतं. चिकूला फुल गायडन्स केलाय आणि खूप छान व्हिडिओ आता तुम्हाला व्हायरल होईल. थँक्यू सो मच. जाता जाता हा सोहळा इथेच संपन्न पडला. तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज. काय अजय खांडेकर. आपण या एजे साठी कॅश प्राइज आहे, SK म्युझिकलच्या माध्यमातून ते स्वीकारायचं आहे. धन्यवाद. हा सोहळा इथे संपन्न होतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज. रामकृष्ण हरी, जय श्रीराम.